तर युद्धाचे हे सगळे परिणाम आणि पडसाद सध्या भारतामध्ये देखील बसताना दिसत आहेत। रत्नागिरी शहरामध्ये आज सकाळपासून गॅस वितरण करणाऱ्या एजन्सीच्या बाहेर सिलेंडर घेण्यासाठी रांगा लागल्याचं दिसलंय। युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा पुरवठा कमी होतोय किंवा गॅसचा तुटवडा भासेल, काही वेळेला सिलेंडर पोहोचवण्यासाठी एजन्सीकडून होत असलेला विलंब, गॅस बुक झाल्याच्या नंतर देखील येणाऱ्या तांत्रिक अडचणी यासारख्या अनेक कारणांमुळे नागरिकांनी एजन्सीमध्ये थेट जाऊन सिलेंडर घेणं पसंत केलंय। आखाती देशांमधल्या युद्धामुळे गॅस पुरवठा कमी होणार अशी माहिती किंवा अशी चर्चा सध्या सुरू आहे। तरी रत्नागिरी शहरासह जिल्ह्यामध्ये गॅस तुटवड्याची अधिकृत अशी कोणतीही माहिती नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।